नमस्कार आत्मा मालिक भाग क्रमांक 4। संसार कर्तव्य करूनच परमार्थ साधावा। सकाळी अंघोळ झाल्यानंतर ज्या देवावर आपली श्रद्धा असेल त्यांचं नामस्मरण करावं, तुळशी माळ जप करावा नामस्मरण करीत करीत। सुरुवातीला ध्यान लागत नसतं, त्यासाठी 1 वर्ष तरी नामस्मरण आणि माळ जप करावा, ज्या देवावर तुमची श्रद्धा असेल ते। नामस्मरण करत 1 वर्ष तुम्ही पक्के झाल्यावर आणि तुम्ही कुलदैवतचंही नामस्मरण करू शकता, ते जास्त उत्तम आहे। तुमची जे कुलदैवत असेल ते वर्षभरात तुम्ही पक्के झाल्यावर मग सद्गुरूंकडे मार्गाकडे वळायचं आहे, ध्यान मार्गासाठी। रोज सकाळी ध्यान करावं। हे सर्व संसार करून ड्युटी सर्व सांभाळून करायचं आहे। सकाळी आपला नामजप झाल्यानंतर ड्युटी किंवा व्यवसायाकडे जाण्याच्या अगोदर घरामध्ये काय लागतं काय नाही, मुलांना काय पाहिजे, पत्नीसाठी काय आणायचं आहे, आईवडिलांसाठी काय आणायचं आहे, हे सर्व आवरायचं आहे रोज। घरात सर्व नेटकं केल्यानंतर बाहेर पडायचं आहे ड्युटी किंवा आपले जे व्यवसाय असेल त्यासाठी। नंतर संध्याकाळी पुन्हा नामजप माळजप करायची आहे। येताना परिवाराला काही घेऊन यावा। मुलांना खाऊ आणला असेल तर त्यासोबत पती पत्नीसाठी खाऊ आणला असेल तर नक्की आईवडिलांसाठी खाऊ आणावा। घरात सर्वांची सेवा व्यवस्थित प्रेम वाटत आनंद देत पार पाडावी, हे संसार कर्तव्य खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही जितकं संसार कर्तव्य व्यवस्थित कराल तितक्या काही समस्या किंवा काही तुमच्यावर प्रश्न असतील ते सोडवता येतील, ते सुटतील। संसार कर्तव्य खूप महत्त्वाचं आहे। त्यासोबत नामस्मरण करावे। आईवडिलांची विशेष काळजी घ्यावी। त्यांच्या गोळ्या औषधी विचारपूस तब्येतीबद्दल करावी। त्यांची जेवणाची नाश्त्याची सर्व व्यवस्था, आईवडील सेवा खूप महत्त्वाची आहे। सर्व परिवाराची सेवा महत्त्वाची आहे, ते आपलं कर्तव्यच आहे। अशा पद्धतीने सर्वांना आनंद प्रेम देत घरामध्ये घर आनंदित राहायला पाहिजे, हे विशेष लक्ष द्या। आणि घरात सुद्धा मुलांना चांगले संस्कार द्यावे। संस्कार देणं हे खूप महत्त्वाचा भाग आहे। शिक्षणाची तर तुम्ही काळजी घेताच, पण संस्कार व्यवस्थित त्यांना द्यावे। चांगले कर्म चांगले विचार त्यांना शिकवावे आणि सर्वांना आनंद द्यावा। जियो और जीने दो, सर्वांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करावा। खुशियाँ बांटते रहो, खुशियाँ आती रहेगी। जितनी तुम खुशियाँ बांटोगे उतनी खुशियाँ आएगी। म्हणून परिवाराला पहिल्यांदा तुम्ही आनंदित ठेवा। नामस्मरण करा।
परमेश्वराचे आभार मानत राहा. आत्मा मालिक. धन्यवाद. ओके.